अं, समर्थच्या पाठीमागे कडे समर्थ विनायक ना? नाही. प्रवीणच्या शेजारी तुकाराम. व्हॉट इज करोजन तुकाराम? नोटबुक कुठपर्यंत कंप्लीट आहे तुमची? मास्क रिमूव्ह करा, गेलं करून. आता तुम्ही काय बोलाल काय लक्षात येत नाही आणि मोठ्याने बोलायचं. व्हॉट इज करोजन? नोटबुक घेऊन, नोटबुक. आय वॉन्ट टू सी युअर नोटबुक. कम हियर. हॅलो. मग इथं नुसतं बघायला आलाय, राहायला नाही का आला हॉस्टेल? फक्त बघायला आलाय हॉस्टेल. कधी येणार आहे? मग नोटबुक चेक करायला कसं काय घेऊन आलं नाही? नोटबुक चेकिंगची डेट संपून गेली, माहित नाही का तुम्हाला? नोटबुक चेकिंगला किती मार्क्स आहेत? प्रत्येक सब्जेक्टला, ऑल ओव्हर नाही. मग त्यांना घेऊन यायची नाही का नोटबुक? एक एक तर नोटबुक आणली का नाही? लिहिणार कशात आज? कधी येणार आहे हॉस्टेलला तुम्ही? कुठे राहता? कुठं? सांगोला. मला उद्या पाहिजे नोटबुक. परवा नोटबुक चेक करायला हॉस्टेलला या, तुम्हाला कधी यायचं त्यावेळेस, पण परवा उद्या सुट्टी. परवा नोटबुक पाहिजे मला ट्युसडेला. ठीक आहे, तरच IC चे मार्क्स मी कन्सिडर करणार आहे, नाही तर अदरवाईज नाही. सिट डाऊन. पाठीमाग शंगारे यश. व्हॉट इज करोजन? Okay. Any one example of the corrosion? Sit down. Next. Jadhav Vinayak. What is dry corrosion? तुमच्या शेजारी काय नाव आहे तुमचं? हा, आशिष गावडे. रोल नंबर? कुठे राहता तुम्ही? तुम्ही कुठे राहता? ओके. विनायक. व्हॉट इज ड्राय corrosion? ड्राय corrosion. ड्राय corrosion विचारले विनायक, काय बडबडताय? सहज तुम्हाला माहिती आहे का ड्राय corrosion कुठे आहे? त्यांना दाखवा अगोदर. तेच असते का? इथं तर वेगळं आहे की. काय वाचताय? इथं दिसतंय का? इथं पुढं हेच वाचताय का तुम्ही? वाचा, कुठले पण वाचा. PPT मधलं वाचा. Like
एवढेच आहेत गॅसेस, आपण एवढे लिहिले. What are the types of dry corrosion? काय पुढे काय अर्ध वाचल्यानंतर बसायला मिळालं असं नसते. पाठीमाग अभिजित सरडे. What are the types of dry corrosion? हाँ, okay. Sit down. What are the types of dry corrosion? ऑक्सिडायझेशन नाही येते, व्यवस्थित रीड करा. आणि बी corrosion by other gases. Sit down. See, in wet corrosion we completed the first mechanism, that is hydrogen evolution mechanism. Okay, there are second mechanism called as oxygen absorption mechanism. Okay, first we discuss or we review some points of the hydrogen evolution mechanism, then we will start the oxygen absorption. Okay, what is the basic mechanism in hydrogen evolution mechanism? मुलींमध्ये नगमा, what is the basic mechanism in hydrogen evolution mechanism, or what is the principle for the hydrogen evolution mechanism? Acidic or medium or solution. Okay, then where oxidation takes place and where reduction and reduction. एनोड जो आहे दोन्ही यस, रिडक्शन जी प्रोसेस आहे ते H+ मध्ये होणार आहे, हॅपन्स होणार आहे. H+ काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात आणि त्यांची इतर रिडक्शनची प्रोसेस होते. ओके, ठीक आहे. देन अजून एक काहीतरी विचारायचा होता प्रश्न महत्वाचा. Which gases is evolved in this mechanism, hydrogen evolution? Hydrogen gas is evolved. Okay, sit down. Okay, let us discuss about the oxygen absorption mechanism. Okay, see, in this metal there are also two parts, cathodic part and anodic part. Okay, this metal is separates the environment medium and the another metal like steel. Okay, this mechanism proceeds in alkaline or neutral medium, while hydrogen evolution mechanism was proceed in dash dash acidic. Okay, it is proceed in acidic medium, and oxygen absorption is proceeds in the alkaline or neutral. Okay, Metkari, stand up. What is alkaline medium? परवाच्या लेक्चरला
What is acidic medium? Neutral medium and alkaline medium. सांगा प्रवीण. Yes. The medium in which OH plus ions are present is called acidic medium. The medium in which OH minus ions are present are called basic alkaline medium. And the medium in which nothing ions are present is neutral. Both are neutral. Okay. परवा लिहून घेतलं का मी एवढं सांगितलेलं? कुठे लिहिलंय? तुम्हाला काय सांगितलं? तुमची नोटबुक पूर्ण भरली पाहिजे, तिथं कुठे जागा नसली पाहिजे का? पण एवढं लिहून घ्यायचं एक ना एक शब्द. कुठे लिहिलंय? ओपन करा ते नोटबुक आणि सांगा मग त्यातलं वाचून. शेजारी तुम्ही होता ना परवा? ऑनलाईन केले ना? का? परवा होते की तुम्ही? सुजित तुम्ही दोघं पण होता परवा? जाधव विनायक ठीक आहे. ऐकलं श्वास? The medium in which H plus ions are present are called acidic medium, and the medium in which both H plus and OH minus ions are present are Equal. neutral medium. इक्वल असतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन. अल्कलाइन का ऍसिडिक आणि न्यूट्रल सेम असते. सिडम बाकीचे जे सांगतील ज्यांना सांगायचे त्यांनी हात वरती करा. मी त्यांना चान्स देते. ती मुलं बसतील. आदित्य ओके. सिडम नेक्स्ट. कुठं असतात? आमच्या घरी का तुमच्या घरी? ते कोण सांगायचं? व्यवस्थित एका सेंटेन्स मध्ये सांगा. प्रिपेअर करा तोपर्यंत सेंटेन्स. थोडा वेळ घ्या 10 मिनिट. पलीकडे कोणाला सांगता येते का? हा sit down. Concentration is called the okay. कुठं असतात? आणि न्यूट्रल पलीकडे ऍसिडिक बेसिक सगळं लिहाते. 3 सेंटेन्स पाहिजेत मला व्यवस्थित. वहीत लिहा ते वाचून दाखवा होतं. ठीक आहे. सी in oxygen absorption mechanism, the medium is alkaline or neutral. Okay, when the dissolved oxygen percentage in electrolyte is more,
आता याच्यामध्ये आपण काय सांगितलेलं की हायड्रोजन मध्ये डीओ कसा होता, हायड्रोजन मध्ये अनऑडिबल फॉर ऑनलाईन. येस ओके, मला सांगा आता हायड्रोजन इव्होल्युशन मध्ये डीओ कसं होता, लो डीओ लो होता आहे ना. आता इथं काय सांगितलं, वेन द डिझॉल्व ऑक्सिजन पर्सेंटेज इन इलेक्ट्रोलाइट इज मोर असेल. बाकी सगळे जे कंडिशन्स आहेत सगळे अपोजिट असतील, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे. तिकडे जर लो सांगितलं असेल तिथं मोर असतं. ठीक आहे. आता एक आयर्नचा मेटल कन्सिडर करा विच इज प्रेझेंट इन कॉन्टॅक्ट विथ इलेक्ट्रोलाइट. ओके, आता हा आयर्नचा एक मेटल आहे which is present in contact with an electrolyte. Okay, an oxide layer is formed on the surface of it. आता हा एक मेटल आहे, त्या मेटल वरती ऑक्साईडचा लेअर फॉर्म झालेला आहे. ऑक्साईडचा लेअर कसा फॉर्म झालेला आहे, तर ज्यावेळेस मेटल आपल्या एन्व्हायरमेंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो, त्या एन्व्हायरमेंटचे जे गॅसेस आहेत किंवा मॉइश्चर असेल त्याचा अटॅक त्या आपल्या मेटलवरती होतो आणि त्याचं कोरोजन होतं. कोरोजन झाल्यामुळं त्यावरती ऑक्साईडचा लेअर तयार होतो. ठीक आहे, ऑक्साईडची फिल्म तयार होते किंवा लेअर. आता ते ऑक्साईडचे लेअर स्टेबल असतात, अनस्टेबल असतात, पोरस असतात. ठीक आहे, दीज आर द टाइप्स. देन हा मेटल आहे, मेटल आयर्न मेटल घेतलं आपण. या मेटल वरती इथं ऑक्सिजनचा अटॅक झालेला दिसतं आपल्याला. इथं काय झालेलं आहे, ऑक्सिजनचा अटॅक झालेला आहे. आता ऑक्सिजनचा अटॅक झालेला आहे किंवा मॉइश्चरचा अटॅक झाला आहे म्हणजे त्याचं कोरोजन होतं. कोरोजन झाल्यामुळं त्याची ऑक्साईडची फिल्म तयार झाली. ठीक आहे, आता ही ऑक्साईडची फिल्म जी तयार होत असते त्याचे परत आपण टाइप्स बघितले की स्टेबल फिल्म कोणामध्ये तयार होते, नंतर अनस्टेबल फिल्म कोणामध्ये तयार होत असते, पोरस फिल्म कोणामध्ये तयार होते आणि होला टाइप. ठीक आहे, असे 4 टाइप्स पाहिले. बागल रोहिणी D03. आर यू देअर रोहिणी? D05. D05 देशमुख सानिका. अंकिता हिंगमिरे. येस मॅम. अंकिता, स्टेबल मध्ये कोणते एलिमेंटची ऑक्साइड फिल्म ही स्टेबल तयार होते मेटल्स मध्ये? काय एक्झाम्पल आहे त्यामध्ये? कोणते एक्झाम्पल आहे स्टेबल मध्ये? मॅम कोणते metal? ॲल्युमिनियम, हा, कॉपर, आणि लीड. ओके. नेक्स्ट D08 दिशा काळे. येस मॅम. पोरस मध्ये कोणते एक्झाम्पल आहे? पोरस Fe. ओके, आता आपण कोणतं पाहत आहोत? Feच. ठीक आहे, म्हणजे इथं जी ऑक्साइड फिल्म तयार झालेली आहे ती कशी असेल? हा, ते नाही हे विचारलं. Fe जे आहे त्या Fe मध्ये ऑक्साइड फिल्म तयार जी झालेली आहे ती कोणत्या टाइपची आहे? आता ऐकलं नाही का? मी आता सांगितलं एवढं. पोरस. स्टेबल मध्ये कोणती एक्झाम्पल्स आहेत? अभिजित, तुमच्या नोटबुक मध्ये असेल की पहा की. नोटबुक पाहा वाटत नाही का तुम्हाला? नोटबुक मधलं चालू आहे, नोटबुक मध्ये झालेलं आहे ते. अनस्टेबल मध्ये कोणती एक्झाम्पल्स आहेत? अनस्टेबल मध्ये कोणते एलिमेंट्स पाहिले आपण मेटल? शेजारी. व्होलेटाइल मध्ये कोणते आहेत?
पाठीमागं प्रवीण कांबळे. व्होलेटाईल मध्ये हा व्होलेटाईल मध्ये MO, स्टेबल मध्ये आणि अनस्टेबल आणि पोरस मध्ये ते ह्याचे पोरस मध्ये Fe सिद्ध. इकडं इन अनस्टेबल which are elements present and in stable and in porous in volatile सिद्ध. ठीक आहे. आता इथं पहा आपण काय सांगितलं की आयर्न मध्ये पोरस फिल्म तयार होते. ठीक आहे. आता ज्या वेळेस आयर्न वरती ऑक्सिजनचा अटॅक होतो. ठीक आहे. आता इथले जे मेटल्स आहेत तिथे गॅप पडलेला दिसतोय तुम्हाला. कुठे गेले इथले मेटल्स? कोरोजनमुळे काय झालं? डिकम्पोज झाले. ठीक आहे ना. Fe इथले Fe स्टेबल असतात. हे Fe चं कन्व्हर्जन Fe2+ मध्ये झालं आणि Fe2+ परत काय करतो? OH ला अटॅच होतात. OH कुठून येतो इथं? तर जो ऑक्सिजन आहे किंवा एन्व्हायरमेंट मध्ये मॉइश्चर प्रेझेंट असेल तिथून तो OH Fe काय करतात? कॅच करतात. का कॅच करतात? तर Fe असतो पॉझिटिव्ह चार्ज. आता Fe पॉझिटिव्ह चार्ज कसा होतो? तर ज्यावेळेस Fe इलेक्ट्रॉन लॉस करतो Fe इज कन्वर्टेड इंटू Fe2+ आणि हा वॉटर मधील OH- असेल तो निगेटिव्हली चार्जड आहे. त्यामुळे Fe+ आणि OH- कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म FeOH twice. आता हा FeOH twice इज नथिंग बट द आवर कोरोजन प्रोडक्ट. काय असेल तो कोरोजनचा प्रोडक्ट असतो जे तुम्हाला आयर्न वरती रस्टिंग दिसतं. पोरस असतात पार्टिकल आयर्न वरती. तर विच इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ द कोरोजन. ओके किंवा रिझल्ट ऑफ द कोरोजन. आता इथं दिसते पहा हे जे दिसतंय तुम्हाला इकडं आणि या साईडला तर हे काय आहेत तर कोरोजनचे प्रोडक्ट्स आहेत. ते कुठून तयार झाले? इथल्या Fe यूज केला गेला. या Feचं कोरोजन झालं. इथं ऑक्सिजनचा मॉइश्चरचा इथं अटॅक होतो आणि इथले यूज केले जातात Feचे atoms which is converted into first Fe2+, then it will attract the OH- and it will convert into the FeOH twice. Okay, which is the last corrosion results. Then an oxide layer is formed on the surface of it. ठीक आहे. And in due to course of time, corrosionच्या course of the time आहे त्यामध्ये ऑक्साईडची फिल्म तयार होते. However, if this iron oxide film develops some crack. आता हे ऑक्साईडची फिल्म जी आयर्नची तयार झालेली असते ती पोरस टाईपची असते. त्यामध्ये क्रॅक्स असतात किंवा होल्स असतातच. ठीक आहे. दीज क्रॅक्स ऍक्ट ऍज ए एनोडिक एरिया. आता हे जे क्रॅक्स आहेत किंवा जो कोरोजनचा पार्ट्स आहे तो एनोडिक एरिया म्हणून ऍक्ट होतो. एनोडिक एरिया म्हणून ऍक्ट होतो म्हणजे त्यावरती कोणती रिएक्शन होत असेल समर्थ? एनोडिक एरिया जर हा ऍक्ट होत असेल तर त्यावरती कोणती रिएक्शन होत असेल? शेजारी हॉस्टेलला आला ना तुम्ही? ठीक आहे. पहा आता इथं हे जे क्रॅक्स आहेत MCQ विचारलं जातं की जी ऑक्साईड फिल्म तयार झालेली आहे ते एनोडिक एरिया म्हणून कोणतं ऍक्ट होते? तर
एनोडिक एरिया म्हणून कोण ऍक्ट होतात, तर ऑक्साइड फिल्म मधील जे क्रॅक्स असतात इट विल ऍक्ट ऍज ए एनोडिक एरिया. एनोडिक एरिया मीन्स त्यावरती कोणती रिएक्शन होणार आहे, ऑक्सिडेशन. ठीक आहे, एनोडिक वरती कोणती रिएक्शन होते, ऑक्सिडेशनची. ऑक्सिडेशन होणार म्हणजे मला सांगा, इलेक्ट्रॉन काय होणार, रिमूव्ह होणार आहे की नाही. कोण रिमूव्ह करणार इलेक्ट्रॉन्स, Fe मेटल इलेक्ट्रॉन लॉस करणार. आणि Fe ने जर इलेक्ट्रॉन लॉस केले तर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, Fe2+. आता Fe ने दिलेले इलेक्ट्रॉन्स कोण गेन करतं, OH कुठं प्रेझेंट आहे, ऍटमॉस्फिअर मध्ये. ओके ठीक आहे, व्हेरी गुड. तुम्हाला ऑनलाईन येते उत्तर द्यायला, पण तुम्ही ऑफलाईन देत नाही. पहा आता नेक्स्ट, इथपर्यंत समजलं. हा Feचा एक रॉड घेतला आपण किंवा स्ट्रीप घेतल्या आणि त्याचं कन्व्हर्जन कोरोजन मध्ये कसं होतंय किंवा त्याचं इथं डिकम्पोजिशन कसं झालं हे पाहतोय आपण. सुरुवातीला काय होतं की हा आपला Feचा रॉड किंवा Feची स्ट्रीप जी आहे ते मॉइश्चरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले असं कन्सिडर करा. आता मॉइश्चर म्हणजे वॉटरमध्ये एन्व्हायरमेंट मध्ये वॉटर मॉइश्चर प्रेझेंट असतं प्लस ऑक्सिजन पण गॅस प्रेझेंट. ठीक आहे, आता आपण ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेकॅनिझम पाहतोय. यामध्ये आपल्याला फाइंड आउट करायचं की ऑक्सिजन ऍब्सॉर्ब होणार आहे. लास्टला काय रिझल्ट मिळणार, ऑक्सिजन ऍब्सॉर्ब होत असणार आहे कुठेतरी. तिथपर्यंत अजून आपण गेलोय का, नाही गेलो. अजून आपल्या कोरोजन आपण स्टडी करतोय की कुठे होते कोरोजन आणि कसं होते. मग इथं काय होतं, आपण कन्सिडर केलं की एक इथला मधला किंवा मिडलचा पोर्शन आपण कन्सिडर केला, त्यावरती ऑक्सिजनचा, एन्व्हायरमेंटचा किंवा वॉटर मॉइश्चरचा अटॅक झाला. ठीक आहे, आता यावेळेस ज्यावेळेस वॉटरचा अटॅक होतो याच्यावरती किंवा मॉइश्चरचा, आयर्न जो आहे तो मेटल आहे, त्याच्याकडे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. आयर्न काय करतो, त्या पोज मध्येच असतो किंवा त्या स्टेट मध्येच असतो की तो इलेक्ट्रॉन कधी लगेच लूज करतो, इझिली करतो. ठीक आहे, इलेक्ट्रॉन तो लगेच इझिली लॉस करत असतो. आयर्नने इलेक्ट्रॉन लॉस केले तर त्याचं कन्वर्जन होत असतं Fe2+ मध्ये. ठीक आहे, Fe2+ जो आहे तो वॉटर अट्रॅक्ट करतो, वॉटर मधील H आणि OH, त्यामधील OH- Fe ला अट्रॅक्ट करतो. बिकॉज Fe having the positive charge, OH having which charge, OH Negative. निगेटिव्ह मायनस चार्ज. ठीक आहे, त्यामुळे Fe+OH- इट इज कन्वर्टेड इंटू FeOH टॉईस. हा FeOH टॉईस म्हणजेच आपलं आयर्नचं रस्टिंग असतं. म्हणजे तुम्ही आयर्न जर पाहिला असेल, गंजलेलं एखादा आयर्नचा तुकडा तुम्ही बघितला असेल किंवा काही उपकरण काय जे असतील ते बघितले असतील, तर त्यावरती तुम्हाला तांबूस रंगाचे असे पार्टिकल्स दिसतात. ते काय असतात, आपला कोरोजनचा प्रोडक्ट असतो, म्हणजेच तो FeOH टॉईस असतो. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं. आता पुढे पाहूया. आता रिएक्शन्स होतात. क्रॅक जो आहे तो एनोडिक पार्ट म्हणून ऍक्ट होतो आणि कॅथोडिक पार्ट कोण असतो आणि तिथे रिएक्शन काय होते ते पाहूया आपण. ठीक आहे, आता ऍट एनोड आयर्न डिझॉल्व्स ऍज फेरस आयर्न. ओके, विथ लिबरेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आपण आता सांगितलं की Feचं कन्वर्जन कशामध्ये होतं, Fe2+ मध्ये होतं, प्लस चॉईस ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे Fe ने 2 इलेक्ट्रॉन लॉस केले का गेन केले, समर्थकडे लॉस केले. इथे लिहिलं असतं तर Fe+2 इलेक्ट्रॉन लिहिलं असतं तर ते काय झालं असतं, गेन ऑर लॉस, गेन. या साईडला लिहिलं की गेन आणि इकडचं लिहिलं की लॉस. सिट डाऊन समर्थ. नेक्स्ट, दीज लिबरेटेड इलेक्ट्रॉन्स. आता हे जे लिबरेट झालेले इलेक्ट्रॉन्स असतात, दे फ्लोज फ्रॉम एनोडिक टू कॅथोडिक एरिया. ओके, आता कॅथोडिक एरिया कुठं आहे, हा इकडचा कॅथोडिक आहे, जिथं अटॅक झालेला तो एनोड. आता दिसते तुम्हाला हे इलेक्ट्रॉन एनोडिक एरिया पासून कुठे गेले, कॅथोडिक एरियाकडे गेले. ठीक आहे, इथे दिसते तुम्हाला हा एनोडिक एरिया म्हणून ऍक्ट झाला हा. आता याच्याकडून हे इलेक्ट्रॉन कॅथोडिक एरियाकडे काय झाले, मूव्ह झाले. ठीक आहे, देन फ्रॉम एनोडिक टू कॅथोडिक एरियाज थ्रू द मेटल्स, मेटल मधून ट्रान्सफर होणार. ठीक आहे, व्हेर इलेक्ट्रॉन्स आर इंटरसेप्टेड बाय डिझॉल्व्ड ऑक्सिजन्स. आता हे इलेक्ट्रॉन्स कोण गेन करणार आहे, प्रवीण. ओके, ऑक्सिजन प्लस वॉटर मॉइश्चर. ठीक आहे, इट विल कन्वर्टेड इनटू 2H-. ठीक आहे, सिद्ध. एक्सप्लेन द ऑक्सिडेशन रिएक्शन. वाचायला नाही सांगितलं, हे एवढं एक्सप्लेन करायचं. हे
काय म्हणलं? E minus means what? Electron, proton. Electrons. Electrons having which charge? And proton? Explain the oxidation reaction. Sit down. अभ्यास करायचा बरं का सुजित, हॉस्टेलला आले ना आता, भरपूर अभ्यास करायचा. मी सांगितलं सांगायचं. मी सांगितल्यानंतर सांगायला जमेल? येस ऑर नॉट? मी सांगितल्यावर ते सांगायचं. सी, Fe is converted into Fe2+. That means Fe losses 2 electrons. So we are writing Fe2+ plus twice of electron. This reaction is called as oxidation. Simply, Fe is converted into Fe2+ with loss of 2 electron. Super. मोठ्याने सांगायचं, मला ऐकू यायला पाहिजे का नाही? मला कसं समजणार? सी, ऑक्सिडेशन रिएक्शन. नेक्स्ट पहा, रिडक्शन रिएक्शन कशी होते. आता हे लिबरेट झालेले इलेक्ट्रॉन्स जे असतात ते कुणाकडून गेन केले जातात? O2 असेल किंवा आपला H2 आहे. ठीक आहे. आता H2 इलेक्ट्रॉन्स गेन नाही करत, O2 1/2 O2 येते. ठीक आहे. आता सी, ठीक आहे, एक्सप्लेन. 1/2 O2 दॅट मीन्स सिंगल O. ओके, 2 ला 2 कॅन्सल झालं तरी तर काय राहणार आहे? फक्त सिंगल O. पण आपण सिंगल O लिहू शकत नाही. का लिहू शकत नाही तसं? कारण की तो कसा आहे? बायव्हॅलेंट आहे. बायव्हॅलेंट म्हणजे तो 2 च्या स्टेट मध्ये असतो. सिंगल O पाहिलंय का तुम्ही कधी? Cl2, N2, O2, H2 हे बायव्हॅलेंट आहेत. ते आपल्याला 2 च्या फॉर्म मध्ये लिहावे लागतात. मग आपल्याला सिंगलच दाखवायचं, एकच. मग आपण हे असं लिहू शकतो, 1/2 आणि O2 प्लस H2 प्लस टॉइस ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता हे O2 आणि H2 यांचं कन्व्हर्जन टॉइस ऑफ OH मायनस मध्ये होणार असते, पण यांना इलेक्ट्रॉन्सची गरज असते. O2 आणि H2 combines together, it will form into the 2OH minus. But OH minus म्हणजे यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. मग O2 आणि H2 दोघं फक्त टॉइस ऑफ OH मायनस मध्ये कन्वर्ट होऊ शकत नाहीत, कारण त्यांना कशाची गरज आहे? इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. ठीक आहे, म्हणून हे काय करतात? तर इलेक्ट्रॉन्स यामध्ये ऍड होतात आणि O2 H2 collecting together to form the 2OH minus. Okay, this reaction is called as reduction reaction. The Fe2+ ions at anode and OH minus ions at cathode diffuse to each other and precipitated as ferrous hydroxide. मगाशी सांगितल्याप्रमाणे जसे जे Fe आहेत 2+ असतात आणि OH मायनस जे आहेत मॉइश्चर मधील प्रेझेंट, हे Fe आणि OH मायनस बोथ हॅव्हिंग द अपोजिट चार्जेस, सो इट विल डिफ्यूज इनटू इच अदर. डिफ्यूज इनटू इच अदर म्हणजे ऍड होतात एकमेकांमध्ये किंवा मिसळले जातात आणि त्यांचा काय तयार होतो? पीपीटी तयार होतो ऍज ए फेरस हायड्रॉक्साइड. जो पीपीटी तयार होतो, जो सबस्टन्स तयार होतो, तो कसा कलरचा असतो? ब्राऊन कलरचा असतो, जे आपल्याला आयर्न वरती दिसतं, रस्टिंग दिसतं, गंजलं आपण म्हणतो की आयर्नचे जे आहे ते गंजून गेले आपण म्हणतो. गंजलेला असतो म्हणजेच त्याचं रस्टिंग झालेलं असतं. कसं ओळखतो आपण गंजलेला आहे? कलरवरून ओळखतो आहे की नाही? त्यावरती ब्राऊन कलर येतो आणि त्यावरती पीपीटी पण असते, ठीक आहे. ठीक आहे. इफ इनफ ऑक्सिजन इज प्रेझेंट, पुरेसा जर ऑक्सिजन प्रेझेंट असेल तर फेरस ऑक्साइड इझिली ऑक्सिडाइज्ड होतो इनटू फेरिक हायड्रॉक्साइड. आता फेरस ऑक्साइड म्हणजे कोणता? FeOH टॉइस. FeOH टॉइस ला काय म्हणायचं? फेरस हायड्रॉक्साइड म्हणायचं. काय म्हणायचं? फेरस हायड्रॉक्साइड. या फेरस हायड्रॉक्साइडला जर पुरेसा ऑक्सिजन मिळाला तर त्याचं कन्व्हर्जन परत फेरिक हायड्रॉक्साइड मध्ये होतं. ओके, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फेरस हायड्रॉक्साइड अँड फेरिक हायड्रॉक्साइड? कोळी आर्यन D34. कोळी आर्यन D34. Yes, madam. What is the difference between ferric hydroxide and ferrous hydroxide? This is what? Ferric or ferrous?
आर्यन कोळी. हॅलो, येस मॅडम. हा, ऐकू येते ना? प्रश्न समजला? बोलत का नाही मग? हा मॅडम, समजलाय. हा, सांगा उत्तर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फेरिक अँड फेरस हायड्रॉक्साईड? नोटबुक चेक केली का आर्यन कोळी? नो मॅडम. ट्यूजडे लास्ट डेट असेल फॉर यू. ओके. कुठे राहता तुम्ही? पंढरपूरच मॅडम. लास्ट डेट असेल ट्यूजडे. ओके. त्यानंतर मी चेक करणार आहे नोटबुक ऍट एनी कॉस्ट एट एनी स्टेज. नेक्स्ट, प्रदीप लांडगे. लांडगे प्रदीप, D37. D37. नेक्स्ट, मोरे रोहित. मोरे. पूनम सुडके. Ferrous means Fe2 plus ions and ferric means Fe3 plus ions. दिस इज व्हॉट? फेरिक और फेरस? कोणतं? Ferrous. अँड इट Ferric. ओके. सी द फॉर्म्युला बेसिकली. तुम्हाला या दोघांमधला डिफरन्स ओळखायला सांगितलं. पाहायचं, हे त्याचं स्ट्रक्चर पहा, याचं स्ट्रक्चर पहा आणि मग मला सांगा. हे आहे फेरस हायड्रॉक्साईड, हे आहे फेरिक हायड्रॉक्साईड. ओके. दीपूजा विभूते. Yes, ma'am. हा, फेरिक हायड्रॉक्साईड मीन्स हॅव्हिंग द फॉर्म्युला 4FeOH. don't consider the 4, only Fe OH OH 3. It is ferrous or ferric? Ferric hydroxide. ओके. बाकीच्या विद्यार्थ्यांना समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. शिंदे अथर्व, D60. अथर्व शिंदे. नाही ना अथर्व शिंदे? हा, अथर्व शिंदे ऋतुराज. Yes, ma'am. What is the formula for the ferrous oxide, ferrous hydroxide? Fe3O4. कुठे लिहिले इथं? या दोघांमधलं सांगायचं, आपल्या मनाने नाही सांगायचं. आपल्याला मनाने नसते सांगतात, चुकत असते. यातलाच तुम्हाला बघून सांगता येत नाही, तुम्ही मनाने कधी सांगणार? आता ऐकलं काय का विद्यार्थीने सांगितलं? विभूते, दीपूजा. कुठे राहता तुम्ही? माड. नोटबुक कधी चेक करणार आहे? लास्ट डेट संपून गेले. ट्यूसडे विल बी द लास्ट डेट फॉर चेकिंग द नोटबुक ऑफ EC फॉर यू. अंडरस्टूड? Yes. बुधवारी किंवा गुरुवारी परत नोटबुक चेक होणार नाही, लक्षात ठेवा. नेक्स्ट, निकम तुषार. येस मॅडम. नोटबुक चेक केली का? नो मॅडम, नाही केली. ठीक आहे. ट्यूसडे विल बी लास्ट डेट फॉर द नोटबुक चेकिंग फॉर यू ऑल्सो. येस मॅडम. Okay. Now tell me what is the formula for the ferrous hydroxide from this reaction? FeOH thrice. Ferrous hydroxide. Ferrous hydroxide. FeOH thrice. Read the sentence, Nikam, from this comma. From here. Read. Ferrous hydroxide is easily oxidized to ferric acid. Ferric Ferric? hydroxide. आता यामध्ये सांगा, हे काय मग?
फेरिक हायड्रॉक्साईड आहे का फेरस हायड्रॉक्साईड आहे मग हे फेरिक. हेच हित आहे. हे हित आहे. हा मग हे काय आहे? हे हित आहे म्हणते की मी तुम्हाला. फेरस आहे. मंगळवारी नोटबुक चेक होईल, बुधवारी मी चेक करणार नाही बघा, लास्ट डेट संपून गेली. हा येस मॅडम. शुभांगी D52. From this reaction, which is ferrous and which is ferric hydroxide? This is what? Ferrous hydroxide. Okay, and that one? Ferric hydroxide. Ferric hydroxide. See, इथं मेन्शन केले की फेरस हायड्रॉक्साइड इज इझिली ऑक्सिडाइज्ड टू फेरिक हायड्रॉक्साइड. म्हणजे हे इकडच लेफ्ट हँड साइडचं त्यावरून तर ओळखा, ह्या बाजूचं हे आहे, इकडच्या बाजूचं मग हे असणार आहे. FeOH टॉईस म्हटलं की फेरस असतं. FeOH टॉईस फेरस आहे. त्याला जर पुरेसा ऑक्सिजन मिळाला तर त्याचं कन्व्हर्जन हे फेरिक हायड्रॉक्साइड मध्ये होतं. फेरिकचा फॉर्म्युला असतो FeOH थ्राईस. थ्राईस म्हटलं की फेरिक आणि 2 म्हटलं की फेरस. गॉट इट? लक्षात राहिलं का सगळ्यांच्या? Yes. ठीक आहे. नेक्स्ट, दिस प्रोडक्ट कॉल्ड येलो रस्ट ऍक्च्युअली correspond to Fe2O3 H2O. If the supply of oxygen is limited, the corrosion product may be even black anhydrous magnetite. जर त्याचं कम्प्लीट कोरोजन झालेलं असेल तर जो प्रोडक्ट दिसतो तो येलोइश ब्राऊन वगैरे असतो, आणि जर त्याला ऑक्सिजन इनसफिशियंट मिळाला असेल तर तो ब्लॅकिश कलरचा दिसतो. ओके, ब्लॅकिश कलरचा जो प्रोडक्ट फॉर्म झालेला असतो तो असतो Fe3O4 आणि जो रस्ट आहे त्याचा फॉर्म्युला असतो Fe2O3 H2O. यामध्ये डिफरन्स काय आहे तर इथं Fe2O3 आहे आणि विच इज बॉन्डेड टू H2. जे अनहायड्रस मॅग्नेटाइट आहे, मॅग्नेटाइट इज द ओर ऑफ आयर्न. आयर्नचा जो एक पार्ट, आयर्नचा एक प्रोडक्ट आहे किंवा त्याचं एक फॉर्म आहे Fe3O4. ओके, त्याला आपण मॅग्नेटाइट असं म्हणतो. MCQ मध्ये विचारली जाते ही लाईन. याच्यावरती 2 MCQ तयार होतात. ओके, समजलं सगळ्यांना? हा, विचारा. Take the screenshot. Liberated electrons ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेकॅनिझम ते स्क्रीनशॉट घ्या किंवा मग नोट्स दिले त्यामधून तुम्ही प्रिपेअर कम्प्लीट करू शकता. ठीक आहे, हायड्रोजन कम्प्लीट लिहून घेतलं ना आपण. ओके, बोला आता. liberated electrons flows from anode to cathodic areas. Anode वरनं electrons release होतात, पण cathode वरनं negative charge असतो. इथं चार्जचा काय संबंध नाही, चार्ज दाखवलंच नाही कुठं. तो फक्त इलेक्ट्रॉन त्याकडे मूव्ह होणार आहेत, जाणार आहेत. Cathode वर ideally त्याच्यावर charge असणार negative. ते इलेक्ट्रॉन प्रत्येक वेळेस त्यावरती चार्ज प्रेझेंट असावा असं काय नाही. याच्यावरती तर कुठे चार्ज आहे, पण त्यांनी इलेक्ट्रॉन तो काय काम करतोय त्यावरून त्याला नाव पडले. येते का लक्षात? त्यांनी इलेक्ट्रॉन दिले म्हणून त्याला अॅनोड मधले. मग एकाला जर अॅनोड म्हटलं तर दुसऱ्याला ऑब्विसली कॅथोड म्हणावं लागेल. आपल्याला काय त्याचा चार्जेसचा काय संबंध नाही, त्याच्यावर आहे नाही आहे ते आपण बघणार नाही. पण एक अॅनोड म्हटलं म्हणून दुसऱ्याला ऑब्विसली एक साऊथ पोल असेल तर नॉर्थचं नसेल कन्सिडर केलं. ठीक आहे, त्याला त्याचे काय बघायचं नाही आपण, चार्जेस वगैरे असतात त्यावरती प्रेझेंट. आता कसे असतात हे इलेक्ट्रॉन्स इथं जातात, मग इलेक्ट्रॉनचा चार्ज कॅथोडलाच येणार ना, म्हणजे त्याला निगेटिव्ह चार्ज येणार कॅथोडला. ऑलरेडी नसतो, नाही ऑलरेडी नसतो, त्यावरती जातात इलेक्ट्रॉन आणि मग त्यावरती येतो आणि मग आपण त्याला कॅथोड म्हणतो.
ठीक आहे, स्क्रीनशॉट घेतला का ऍब्सॉर्प्शनचा? Yes, ma'am. Next is the factors influencing the corrosion. ठीक आहे, this point we will study on the next lecture. First, I will take the attendance. अकरा तारखेला आपलं लेक्चर झालेलं ना? 11ला किती वाजता झालेलं? 1ला झाला असेल. 1ला झालेलं आहे ना? 1 ते 2 आपणच घेतले 2. विचारावं लागेल आता. माझं दिले ना, माझं सब्जेक्टचं. नाही आपले दिले ना आपण. रोल नंबर 1 2 absent 3 3 4 4 5 आहे का? हॅलो Hello, madam. ठीक आहे. 8 Yes, ma'am. ओके. 9 10 11 12 13 13 आहे का? 13 absent 14 15 16 17 18 19 19 आहे. 18 absent 19 20 21 22 23 4 5 6 24 25 26 यामधील कोण आहे? 20 and 24 absent 24 absent 26 okay 27 28 30 31 2 3 4 33 आहे. 34 35 36 37 38 39 41 43 44 44 46 आहे का? 46 47 48 49 50 53 55 56 55 56 59 60 61 62 60 ओके. हॅलो मॅडम, हा बोला. सिरेमिक्स चॅप्टरची असाइनमेंट दिली नाही अजून. सिरेमिकचे राहिले का? कोरोजन आणि सिरेमिक्सचे आता देते. 2 ओके. कधीपर्यंत सबमिट करायचं मॅडम? काल दिलेलं आज सबमिट करायचंय, आज दिलेलं उद्या. ओके.